प्रलय, कॅमेरा ऑन कर. कुठेपर्यंत झाले लिहून? झाले टीचर. झाला टीचर. हा, ठीक आहे. पाण्यातील प्रतिमा पण लिहून घेतली? टीचर पाण्यातील प्रतिभा पण लिहायचंय. हो, ते पण हो लिहायची टीचर. पाण्यातील प्रतिमा. पाण्यातील प्रतिमा ही खाली असते आणि आरशातील प्रतिमा ही साईडला असते. सोपं आहे. पाण्याची प्रतिमा आरशातील प्रतिमा कशी असते? डावी साईड उजव्या साईडला दिसते, उजवी साईड डाव्या साईडला दिसते. पाण्यातील प्रतिमा कसं आहे? जो खालचा भाग आहे तो वरती दिसतो, वरती भाग हा खाली दिसतो. आणि अखंड सेम टू सेम दिसणारे कोणते कोणते आहेत अल्फाबेट बघा बरं. सेम टू सेम ज्या अक्षरामध्ये बदलच होत नाही असे कोणते कोणते आहेत? ते अक्षर पाठ करायचे ना, ते परीक्षेला विचारले जाऊ शकतात. AHIMOT. परत आरशामध्ये आरशातील प्रतिमा आणि पाण्यात वेगळं दिसतं. पाण्यातले वेगळे आहेत. टीचर आरशात आणि पाण्यात आहे ना सारखाच दिसतो. सेम टू सेम कोणते कोणते दिसतात? सेम टू सेम दिसणारे ते पण लिहून घ्या. मॅडम दिसतो. हा, आरशातले सेम टू सेम दिसणारे अल्फाबेट कोणते कोणते आहेत? तर ते AHIMOTUVWYX हे आहेत. हा, बोल. गुड मॉर्निंग मार्तन. मार्तन, जे आरशातील प्रतिमा आणि पाण्यातली प्रतिमा लिहून घ्यायचं होतं. जेवढं जेवढं शक्य तेवढं लिहून घे, बाकीचं नंतर लिहिलं तरी चालेल. मी ग्रुपवरती टाकली ही नोट्स ऑलरेडी, तिथून तू कॉपी करू शकतोस. ठीक आहे. आरशातील प्रतिमा हे कसं असतं? साईडला असतं. आणि पाण्यातील प्रतिमा कशी असती? ती खाली असती. ठीक आहे. आणि त्याची खूण कशी आहे बघा. आरशातील प्रतिमाची खूण जी आहे ती अशी एक लाईन ओढायची, अशा 2 लाईन ओढायच्या अशा, आणि इकडे असं 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 करायचं. ओके. आडव्या तिरक्या लाईन्स आहेत त्याला आरशातील प्रतिमा. आणि पाण्यातील प्रतिमा जी असती अशी खाली लाईन असते, ही अशी खाली पाण्यातील प्रतिमाचे हे चिन्ह आहे. आणि आरशातील प्रतिमाचे हे चिन्ह आहे. सगळ्यांनी व्यवस्थित लिहून घ्या. गुड मॉर्निंग ओम. ठीक आहे. आणि जे पाण्यामध्ये सेम टू सेम दिसतात ते कोणते अल्फाबेट आहेत ते पण लिहून घ्यायचे. आणि आरशामध्ये सेम टू सेम दिसणाऱ्या कोणत्या आहेत अल्फाबेट ते पण लिहून घ्यायचे. ना पटकन ना. इथपर्यंत लिहून झालं? हो टीचर झालं. ठीक आहे, आपण नेक्स्ट बघूया.
आकृतीमध्ये विशिष्ट जाणवतं कागद तुम्ही हे बघा, पाण्यातील आकृती बघण्यासाठी कागद तुम्ही उलटे सुलटे बघून करून सुद्धा बघू शकता. आता आकृतीची स्थिती, सर्व आकृत्या विशिष्ट स्थितीमध्ये जाणवते. कागद उलटा सुलटा फिरवून सुद्धा तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर एखादं फार कन्फ्युजन असेल, तर पाण्यातील प्रतिमा कळत नसेल, तर सरळ असा कागद उलटा करायचा आणि बघायचा. पाण्यातील प्रतिमा आपल्याला बरोबर दिसते. हे सोपं आहे. घटित आणि प्रतिघटित म्हणजे काय? घटित म्हणजे घड्याळाच्या दिशेने, क्लॉकवाईज डिरेक्शन, आणि अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन म्हणजे प्रतिघटित म्हणजे काय? अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. अंशात कोनात फिरवणे, विशिष्ट कोनामध्ये फिरवणे. आकृतीच्या रेषा कमी जास्त वाढतात, ते पण आपल्याला काउंट करायचं आहे. आपल्याला काय बघतो आपण? वेगळी आकृती कोणती दिसते ते आपल्याला सर्च करायचंय. कधी कधी हे आरशातल्या प्रतिमा पाण्यातल्या प्रतिमासारख्या असतात, कधी काही रंगवलेला असतो, काही छायांकित भाग असतो. आकृतीची स्थिती कशी आहे, कमी जास्त, त्यामध्ये असलेले लाईन्स कमी जास्त असू शकतात. आकृत्या वेगळे चिन्ह ओळखायचे आहेत. लेखन पद्धतीमध्ये आकृत्या ची समीकरणाचा वापर केला जातो. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही वेगळे आकृती आपल्याला ओळखायची आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, खालील 4 आकृत्या दिलेत, ABCD. या 4 आकृत्यापैकी 3 आकृत्या समान आहेत आणि एक वेगळी आहे. अशी कोणती आहे? बघा बरं, 3 आकृत्या समान आहेत. पर्याय क्रमांक मॅडम सी. येस, करेक्ट. हो. नंतर मी ना आता सध्या ना तुम्हाला हा क्लास रेकॉर्डिंग करून देते. तुम्ही एकतर रेकॉर्डिंग बघून तुम्ही लिहू शकता. अदरवाईज तुमच्याकडे PDF पण आहे, त्याच्यातून तुम्ही कॉपी करू शकता. तर मग जर करेक्ट उत्तर नसेल मिळत, तर तुम्ही ते रेकॉर्डिंग बघून लिहू शकता. आणि कालचे प्रश्न उत्तर लिहिले का? मी काल तो धडा शिकवला की नाही दुसरा? त्याचे प्रश्न, हा हा हा, व्हेरी गुड. ते जवळजवळ किती प्रश्न आहेत रे? 100 आहेत ना? 30 नाही नाही, अजून जास्त आहेत. 30 शिकवलेत काल. हा, 30 शिकवलेत. बाकीचं मी रेकॉर्डिंग करून दिलेलं आहे. त्याचे उत्तर टीचर 67 67 आहेत ना? टीचर माझे 67 पण झाले. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पाठ पण करायचे, वाचत वाचत लिहायचं, नुसतं लिहायचं नाही. हा. हो. दुसरा प्रश्न काय? कोणती वेगळी वाटते तुम्हाला आकृती? ह्याच्यामध्ये स्टार आहे तर गोल आहे. हे गोल गोल इकडं अँटी क्लॉकवाईज असं फिरतोय, परत इथं येतोय, परत इकडे येते. ऑप्शन डी. ऍक्च्युली हा इथे यायला पाहिजे होता असा खाली, पण इथं खाली आलाय. त्यामुळे हा पर्याय डी वेगळा असेल. पर्याय क्रमांक डी. ठीक आहे. नंतर समजतंय का बघा? नाही समजलं तर विचारायचं मला. थोडस विचार करून सांगावा काय येईल. प्रश्न तिसरा काय? ऑप्शन सी. ऑप्शन सी. सी. का बरं? का बरं? टीचर काय सी मध्ये ए मध्ये 3 आहे, पण सी मध्ये 3 आहे. मग इथं 2 आहे की, इथं 1 आहे, इथं 4 आहे. सीच का वेगळी आहे? कारण की मध्ये 3 व्हायला पाहिजे, पण त्याच्यावर ह्याने काय एक केलं? दिले. जेवढे त्यामध्ये डॉट, जास्त आहे. हा, जेवढे टीचर, डॉट, हो हो गोल कळालं. जास्त आहे. बरोबर, जेवढे डॉट आहेत तेवढे वर्तुळ पाहिजे होते. इथे एकच डॉट आहे आणि वर्तुळे जास्त आहेत, त्यामुळं हा वेगळा आहे. इथं 4 डॉट आहेत, 4 वर्तुळ आहेत. 2 डॉट आहेत, 2 वर्तुळ आहेत. 3 डॉट आहेत, 3 वर्तुळ आहेत. इथं 1 डॉट आहे आणि वर्तुळे जास्त आहेत, त्यामुळे हा वेगळा असेल. नंतर प्रश्न क्रमांक 4. ऑप्शन नंबर ए. टीचर काउंटी ठेवायला जे च्या साईडने आणि हेवाला च्यावाला साईड हेवाला च्या साईडला पाहिजे होता. टीचर असं पण होतं ना, सगळे हे जे LP हे सगळे प्रतिमा आहे, पाण्यातील प्रतिमा आहे.
हा, ए ही पाण्यातील प्रतिमा आहे आणि बाकी सगळे आरशातील प्रतिमा आहेत. जे जे बघितलं तुम्ही सगळं ते आरशातील प्रतिमा आहेत. आणि ए एकच एवढा असा आहे की तो पाण्यातील प्रतिमा आहे. व्हेरी गुड. ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 5. आता वेगळं कोणतं दिसतंय तुम्हाला बघा. ऑप्शन बी. ऑप्शन बी कसं काय? ऑप्शन बी. जे दिलेले तुम्ही सांगू नका. कसं काय, कशावरून ऑप्शन तू सांग. सी. ऑप्शन सी. आकृती बी निराळी आहे कारण इतर आकृत्या जेवढ्या रेषाने बनलेल्या आहेत त्यापेक्षा आकृतीमध्ये रेषांची संख्या 1 कमी आहे, परंतु आकृती 5 रेषांनी बनलेली असताना आकृतीमध्ये 3च रेषा आहेत. आता ही किती रेषाने बनलेली आकृती? 4 रेषाने. आणि आत किती रेषा आहेत आतमध्ये? 3. 3. एक रेषा कमी आहे. 1 2 3. तसं इथे ह्याच्यामध्ये किती रेषा आहेत? 1 2 3 4 5. आतमध्ये 3 लाईन आहेत. 2 रेषा कमी आहेत. हा, बरोबर. म्हणून पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. बी. समजतंय का? आकृती जेवढी रेषाने बनवली त्याच्यापेक्षा एक रेषा आतमध्ये काय आहे? कमी आहे. एक लाईन काय आहे? कमी आहे. 2 आहेत ना, 2 कमी आहेत. आता ऑप्शन बी. लगेच सांगायचं नाही. पर्याय पर्यंत सगळे तुम्ही उत्तर शोधा, मग मला सांगा. लगेच नाही सांगायचं. सगळे प्रश्न अभ्यास करा पहिल्यांदा. सगळं स्टडी करा पहिल्यांदा. आकृती काढायला लागणार आहे. डी. ऑप्शन नंबर क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज कसे फिरलेले आहेत? सी. हम्म. सी टीचर. नाही टीचर बी. नाही. बी टीचर. बी बरोबर आहे. बी. पर्याय यस टीचर बी. पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. आता क्रॉस फिरलाय ना तो मूर्ख. हे कसा होईल? टीचर सी. टीचर कारण तो क्रॉस मध्ये फिरला एकदम असा नाहीये, सरळ नाहीये क्रॉस. क्रॉस झालेला आहे ना बरोबर, तो, त्यामुळे. हो, तर बाकीचे सगळे कसे झालेले आहेत? 90 डिग्री मध्ये आहेत. एक वरती खाली आडवे असे आहेत. टीचर खालचं सी. फर्स्ट खालचं सी. टीचर खालचं सी, त्याच्याही खालचं सी, बरं, मग ठीक आहे. त्याच्या खालचं डी. सी. मॅडम त्याच्या खालचं बी सी आणि डी. आणि क्वेश्चन नंबर 14 ए. हम्म. याच्यावर पाणी ठेव. हो, नाही तर काय. ह्याचा पर्याय बी सी. नंतर डी. पर्याय डी. टीचर डी. सी सी. 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 आता वेगळं दिसतंय ना. हा, थांबा 1 मिनिट. आणि हे सगळं पूर्ण करून ग्रुप वरती पाठवायचंय मला. जे नाही पाठवणार ना त्यांना उद्या क्लासमध्ये नाही बसू देणार मी. सगळ्यांनी व्यवस्थित लिहून पाठवायचे. डायग्राम्स काढायचे सगळे. Yes, बरोबर आहे. बाहेर जी आकृती दिसते ती आतमध्ये पण दिसते. ही आतमध्ये बाहेरमध्ये पंचकोन आहे, आतमध्ये चौकोन आहे, म्हणून ए वेगळा असणार आहे. षटकोन चौकोन, हा सगळे सेम सेम आहेत बाकीचे. आता 5वं बघा. सी. नीट बघ, नीट. अल्टरनेट 1 2 3. बाण असलेले तिथे आहेत, न बाण असलेले तिथे आहेत. टीचर बी. 1 2 3
कुठली मतं टीचर? टीचर कसं कसं काय आहे? कसं काय सांग ना? टीचरला सांगतो. पण अल्टरनेट आहे आणि सगळ्या ऑप्शन्स मध्ये एक साइडला जी मधली असेल ना टीचर तिला बी एक साइडला टीचर बी बाजूला मला सी वाटतंय. ए हे बघ ह्याच्यामध्ये इथं खाली बाण नाही. ए वेगळा आहे कारण ह्याच्यामध्ये खाली बाण नाहीये. ऐकून घ्या पहिल्यांदा. ह्याच्यामध्ये खाली बाण नाहीये. बाकी सगळ्या मधला जो बाण आहे की नाही त्याला दोन्ही साईडनी आहे. इथं दोन्ही साईडने आहे. इथं दोन्ही साईडने दिसतंय का? पर्यंत ऐकून घ्यायचं. इथं आहे का? नाहीये. इथं आहे का? नाहीये. इथं आहे का? नाही. मग ए असेल. वेगळा कोणता आहे मग? ए पर्याय आहे. समजतंय का? अजून एकदा बघा इथं दोन्ही साईडनी बाण आहे. इथं नाहीये. इथं नाहीये. इथं नाहीये. म्हणून पर्याय ए बरोबर आहे. दुसरा बघा आता. नववा. टीचर बी बी उत्तर आहे ना एकदाच सांगायचं. एकदाच उत्तर सांगायचं नाहीतर मी सगळ्यांनी म्यूट करून टाकेन. मग कुणालाच बोलता येणार नाही. एकदाच सांगायचं उत्तर. टीचर बरोबर आहे. बी बरोबर आहे. ह्याच्या खाली हे स्क्वेअर आहे. इथं असा बाण आहे. असा उलटा बाण आहे. बाकीच्या इथं सरळ आहे. सरळ आहे. इथे पण सरळ आहे. टीचर ऑप्शन डी चौथा हा इथं गोल आहे आणि आतमध्ये त्रिकोण आहे. इथं त्रिकोण दोन्ही पण बाहेर आत बाहेर आत बाहेर आत बाहेर सेम आहेत. बरोबर आहे. टीचर तुम्ही आता फोटो पाठवणार आहे का? हो मी ग्रुपवरती ऑलरेडी पाठवलेला आहे. इथून तुम्ही कॉपी करून लिहायचंय. कारण आता क्लासमध्ये लिहित बसला तर तुम्ही खूप वेळ घालवता ह्याच्यामध्ये. कोणत्या स्वाध्यायातलं? हे बघा बरं. मॅम मी ग्रुपला जॉईन नाही मला पर्सनली पाठवसान का? कोण आहे तू? ऑप्शन डी कोण ग्रुपमध्ये जॉईन नाहीये? मॅम ऑप्शन नंबर बी आहे की तू? बरं ठीक आहे. तुझा नंबर हा ऍड करू का? आता मेसेज केला होता तो नंबर ऍड करू का ग्रुपमध्ये? मम्मीला विचारून सांग मला. हे बरोबर आहे. मी येस मॅम हे अल्टरनेट आहे. इकडे काय इकडे काय डॉट दोन्ही एकाच साईडला आहेत. इथं पण एका साईडला आहे. इथं पण एका साईडला आहे. नंतरचा बघ पर्याय क्रमांक 9 आर्या. आणि ऑप्शन नंबर कोणतं? 9 सांगू का? बी मॅम बी इथं चौकोन आहे. इथं 4 साईड आहे. बास किती ओरडायचं असते. हे बास 4 साईड आहेत. ह्याला 3 साईड आहेत. इथं 3 साईड आहेत. ह्याला एकच आहे म्हणजे एकनी कमी होत जाते. ह्याला किती 1 2 3 4 5 6 ह्या 6 साईड आहेत आणि ह्याला किती 5 आहेत. हा 5 साईडेड आहेत आणि ह्याला 4 आहेत. एकनी कमी आहे. इथं 2 पाहिजे होतं पण इथं एकच आले त्यामुळे पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. ठीक आहे. नंतर क्रमांक 10 बी पर्याय क्रमांक बी थांब जरा ओरडायचं नाही. एकदाच सांगितलं मी सांगितलं ना देवांश फक्त एकदा सांगायचं उत्तर तुम्हाला माहित असेल तर. गोंधळ होतो तसा क्लासमध्ये खूप. बरं ठीक आहे. बी कसं काय कसं काय बी उत्तर बरोबर आहे सांग. कारण की त्याच्यामध्ये त्रिकोण बाकी सगळ्यामध्ये त्रिकोण नाहीये. हा बरोबर आहे. ह्याच्यामध्ये त्रिकोण आहे बाकी सगळ्यामध्ये त्रिकोण नाही. बरोबर. नेक्स्ट टन आहे कोणता येईल? का बरं? ऑप्शन नंबर सी तुम्हाला हे वाटत नाही का? बी वाटत नाही का? नाही टीचर. असं काय? हा डोळे हा करेक्ट डोळ्यावर हे केलं का? बरोबर आहे. नंतर
प्रश्न 12वा